पिसाळपणा चाललेला आहे। माझ्याकडे आले होते का आता पण जाताना आपण त्या पीएमओसाठी शूटिंग करू। अतिशय म्हणजे मेलेल्या माणसावरचं जे डोक्यावरचं लोणी खायचा हा प्रकार या ठिकाणी चालू आहे। एकीकडे ऐन उमेदीतील तरुण मुलाचा अकाली मृत्यू झाल्याने संपूर्ण कुटुंब दुःखाच्या डोंगराखाली दबलेलं, नातेवाईकांचे डोळे अश्रूंनी डबडबलेले। अशा अत्यंत संवेदनशील आणि गंभीर प्रसंगी पारनेर ग्रामीण रुग्णालयाने माणुसकीला काळीमा फासण्याचं काम केल्याचा आरोप होत आहे। या प्रकाराने संपूर्ण पारनेर तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे। पारनेर शहरातील रहिवासी असलेल्या तेजस सुनील व्यवहारे या 20 वर्षीय तरुणाने काल 26 मेला राहत्या घरी आत्महत्या करून आपलं जीवन संपवलं। पोलीस प्रशासनाने कायदेशीर प्रक्रियेसाठी तेजसचा मृतदेह हा पारनेरच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी आणला। मात्र येथील रुग्णालय प्रशासनाने माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार केलाय। शवविच्छेदन करणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांनी मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यासाठी लागणाऱ्या किटचं कारण हे पुढं करत शोकाकुल नातेवाईकांकडे तब्बल 5,000 रुपयांची मागणी केल्याचा आरोप करण्यात आलाय। आधीच मुलाच्या जाण्याने कोलमडलेल्या कुटुंबाला या मागणीमुळे प्रचंड मानसिक धक्का बसला। हा धक्कादायक प्रकार समोर येताच पारनेरमधील लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांचा संयम सुटला। पारनेर नगरपंचायतचे नगरसेवक आणि स्थानिक नेत्यांनी तातडीने रुग्णालयामध्ये धाव घेतली। त्यांनी ग्रामीण रुग्णालयातच ठिय्या आंदोलन केलं।